जोपर्यंत जबाबदारीची जाणीव होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला नात्याची किंमत कळत नाही आणि हीच नात्याची किंमत कळण्यासाठी आपल्याला संसारामध्ये बरीचशी वर्ष घालवावी लागतात. रुसवे-फुगवे, आंबट-गोड आठवणी असतात आणि यातूनच ज्या महिला आणि ज्या गृहिणी पुढे जातात ना, तर त्यांनाच हे गोड अनुभव येत असतात. तर अशाच प्रकारे आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला खूप काही पाहायला मिळेल. तर व्लॉग शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि हो, माझे व्लॉग आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. जय भीम, नमस्ते. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. माझा आवाज थोडासा तुम्हाला बारीक येत असेल तर त्यासाठी सॉरी, कारण की माझी तब्येत थोडीशी खराब आहे. खोकला येतोय, सर्दी झाली आहे आणि खूप असा ठसका लागल्यासारखा होतोय. समजून घ्याल तुम्ही, ही मी तुमच्याकडनं आशा करते. तर इथे ना सकाळचे आता वाजलेले आहेत 7 वाजत आलेले आहेत. म्हणजे आता जवळपास 5:45 होत आलेले आहेत. जवळपास मी 6:15ला उठले होते आज. आणि आज ना थोडीशी माझी घाई आहे. थोडंसं मला ना माझा जो सगळ्यात लहान भाऊ आहे तो आहे ॲडमिट. तर तो ॲडमिट कधी झाला आणि हे मला कधी कळालं तर रात्री मी सहजच मोबाईलवरती असंच आपण स्क्रोलिंग करतो तसं करत बसले होते. जवळपास रात्रीचे 12 वाजले होते. पिक्चर देखील बघत होते मी आणि अचानकपणे माझ्या भावाचा फोन आला. फोन म्हणजे चॅटिंग WhatsAppवरती त्याने मला मेसेज केला की तू मिलिंदला म्हणजे तुला माहिती आहे का मिलिंद ॲडमिट आहे म्हणून. तर मग मी म्हटलं की नाही, मला नाही माहिती. तर तो म्हणाला की हो, तो ॲडमिट आहे, तू फोन नाही केला का मम्मीला म्हणून. तर मी त्याला सांगितलं की काल फोन केला होता मी, पण काल मम्मीने काय फोन उचलला नाही आणि मग आज मला काय वेळ मिळाला नाही फोन करायला, त्याच्यामुळे मी नाही केला. तर तसं ऐकल्यानंतर मी म्हटलं की ठीक आहे, मी आता फोन करू का, कारण की तर 12 वाजलेत. मला असं वाटलं मम्मी झोपली असेल. तर मी म्हटलं उद्या करू का मी कॉल. तर मला माझ्या 2 नंबरचा भाऊ म्हणाला की नाही, तू आत्ताच कॉल कर, कारण की मी आज माझं आत्ताच बोलणं झालंय मम्मीशी, तर तू आत्ताच कॉल कर. तर म्हटलं ठीक आहे. मग तेव्हा रात्री 12 वाजता मी माझ्या मम्मीला जेव्हा फोन लावला तेव्हा कळालं की माझी मम्मी सकाळी 11 वाजल्यापासून माझ्या लहान भावाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली होती आणि लहान भावाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर लगेचच त्याला ॲडमिट करण्यात आलं. तसं त्याचं लग्न झालंय, त्याला एक लहान मुलगा देखील आहे. तर ॲडमिट का केलं त्याचं देखील कारण मी तुम्हाला सांगते. तर आज ना मी माझं रुटीन शेअर करत जे काही घडलं तर ते मी तुमच्याशी शेअर करते. आशा करते की तुम्ही मला समजून घ्याल. सकाळी उठली आहे आणि सगळे भांड्यांचा पसारा वगैरे लावलाय. थोडंसं गरम पाणी केलंय प्यायला. त्यामध्ये थोडीशी हळद घालून हे पाणी मी पिते. तर 1 ग्लास माझ्यासाठी हळदीचा आणि साधं प्लेन वॉटर माझ्या मिस्टरांसाठी मी घेऊन जाते आता. तर माझा सगळ्यात लहान भाऊ ज्या कंपनीमध्ये काम करतो, तर तिथे ना त्याचं मेडिकल चेकअप झालं आणि त्या मेडिकल चेकअपमध्ये जो रिपोर्ट आला, तर त्या रिपोर्टमध्ये त्याचं जे ब्लड आहे, रक्त आहे, ते फक्त 5 म्हणजे 5 पॉइंट असं काहीतरी रक्त आलेलं आहे, ब्लड आलेलं आहे आणि हिमोग्लोबिन देखील तितकंच कमी देखील झालेलं आहे. आणि म्हणून त्याने तो रिपोर्ट बघितल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की चांगल्या डॉक्टरला दाखवा आणि त्याच्यावरती तुम्ही लगेचच काहीतरी उपाय करून घ्या, इलाज करून घ्या. म्हणून मग तो ना सेंच्युरी हॉस्पिटलमध्ये आला होता दाखवायला माझ्या मम्मीला घेऊन आणि सेंच्युरीच्या हॉस्पिटलमधले जे डॉक्टर असतात त्यांनी तो रिपोर्ट बघितल्यानंतर लगेचच त्याला ॲडमिट करायला सांगितलं. तर माझी मम्मी म्हणत होती की तो व्यवस्थित आहे, चालत वगैरे आलाय, त्याला फक्त औषध गोळ्या द्या आणि आम्हाला जाऊ द्या म्हणून. पण डॉक्टर म्हणाले फक्त 5 पॉइंट रक्त आहे आणि आम्ही असं नाही जाऊ देऊ शकत. तर तुम्हाला ना औषध गोळ्या जर दिल्या याला तर ते ब्लड रिकव्हर व्हायला खूप वेळ लागेल आणि म्हणून आम्हाला त्याला एक ब्लडची बॅग चढवावी लागेल आणि म्हणून त्याला ना एक रक्ताची बॅग चढवली आणि रात्रीपासून तो तिथे ॲडमिट होता आणि हे मला माहिती नाही. शेवटी रात्री मी मम्मीला फोन केला त्यावेळेस मम्मीकडनं हे सगळं कळालं. थोडंसं मला वाईट पण वाटलं, म्हणजे आपण सगळे इथे असतानाही मला कॉल वगैरे केला नाही आणि एकटी जशी धडपड करत घेऊन गेली आहे भावाला, तसा भाऊ व्यवस्थितच होता, तोच मम्मीला व्यवस्थित घेऊन गेला. त्याचं कारणही तसंच आहे की माझी मम्मी जी आहे तर माझ्या मम्मीला ना एकाच डोळ्याने दिसतं आणि ते देखील अर्धवटच दिसतं, कारण की दुसऱ्या डोळ्यामध्ये ना असं म्हणतो ना आपण मोतीबिंदू होऊन तो फूल पडलेलं असतं डोळ्यामध्ये, तसं झालेलं आहे माझ्या मम्मीला. तर मला खूप वाईट वाटलं, म्हणजे अरे मी इथे असताना कसं काय म्हणजे
म्हणजे एकटी का धावपळ करते. रात्री मी मम्मीला थोडीशी बडबड केली आणि म्हटलं की ठीक आहे, सकाळ झाली की तू घरी जा म्हणून मी सकाळी त्याच्यासाठी डबा आणेल. तर आता तीच धावपळ चाललेली आहे माझी. तर सकाळी ना 6:15ला उठले आणि आता सगळं आवरलंय. सकाळी भरपूर भांडी वगैरे पडलेली ना, घासून ठेवलेली रात्रीची, तर ती मी सगळी लावून घेतली आणि आता मला ना त्याला सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण देखील घेऊन जायचंय. कारण की आता मम्मी कालपासून आहे, संध्याकाळी तिने रात्रीचा डब्बा तिनेच आणला होता आणि रात्री 12 वाजता जेव्हा मला कळालं, त्यावेळेस मग मी तिला सांगितलं की तू सकाळी निघून जा. तरी देखील ती सकाळी घरी गेली नव्हती. पुन्हा मी तिला बडबड केली आणि म्हटलं की तू का थांबली आहेस, मी येते असं सांगितलं होतं ना. तर मग म्हणाले की नाही, डॉक्टर म्हणाले सोनोग्राफी देखील करावी लागेल म्हणून मी थांबली आहे. म्हटलं अच्छा ठीक आहे, मी पोहोचतेच आहे. तर मी जाणार होते तोपर्यंत माझ्या मिस्टरांनी माझ्या नंदेला देखील सांगितलं. मग माझी नणंद देखील म्हणाली की मी पण येते म्हणून. मग शेवटी आम्ही दोघी जायचं ठरवलं. कसं आहे ना, सकाळी सकाळी प्रत्येक घरामध्ये धावपळ असते, ऑफिसला जाणारे असतात. तर त्याच्यामुळे माझ्या नंदेच्या घरी देखील तितकीच धावपळ चालली होती. तर तिला देखील मुलाचा डबा वगैरे बनवायचा होता. म्हणून मी माझ्या मिस्टरांना म्हणाले की तुम्ही कशाला सांगितलं, माझी मी गेली असती किंवा तुम्ही आले असते माझ्याबरोबर. त्यांची देखील घाई वगैरे असते. तर म्हणाले की काय नाही, ती येऊन जाईल, तुम्ही दोघी जणी जा म्हणून. नाहीतर मी आणि माझे मिस्टरच जाणार होतो. पण ठीक आहे, आम्ही दोघी आता जाण्यासाठी तीच तयारी करतोय. तर इथे मी विचार केला की जायच्या आधी ना थोडंसं घर नीटनेटकं आवरून जावं. तर घड्याळात 7 वाजले होते. सगळं झाडून वगैरे घेतलं. अंघोळ वगैरे माझी झाली आणि पटकन इथे किचनमध्ये आली. तर ही माझी धावपळ चाललेली आहे. तर विचार करत होते डब्याला काय देऊ. तर ना फ्रीजमध्ये भेंडी पडली होती. तर म्हटलं की आता चला ही मसाला भेंडी बनवते आणि थोडंसं रस्सा टाईपमध्ये मटकीची जी डाळ आहे ती तिखट डाळ बनवून घेऊन जाते. सोबतच चपाती आणि थोडासा गरमागरम भात. आणि त्यातल्या त्यात योगायोग म्हणून आज ना नेमकी आमची जी ही गॅसची पाईपलाईन आहे ती 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. कारण की त्याच्या हे जे गॅसच्या पाईपलाईनचं जे मेंटेनन्स आहे तर ते येऊन करणार आहेत महानगरवाले. त्यामुळे ना मला आता सकाळचा नाश्ता आणि आमच्या सगळ्यांचं जेवण आता इतक्या घाई गडबडीमध्ये मला बनवायचंय. तर म्हटलं की चला ठीक आहे, आता याचा डब्बा मी बनवते तर त्यासोबतच हे दुपारचं जेवण देखील मी बनवून टाकते. कसं असतं बघा ना, आपण लहान असतो त्यावेळेस किती बालिश पद्धतीने वागत असतो. आपण लहान बहीण-भाऊ भांडत असतो एकमेकांशी खेळण्यावरून म्हणा किंवा खाऊवरून म्हणा किंवा मग एखाद्या गोष्टीला काही गोष्टी हवी असतील तर त्यासाठी आपण भांडत असतो. पण जसं-जसं आपण मोठं होत जातो आणि जशी-जशी आपल्याला मॅच्युरिटी येते ना, तर त्यावेळेस आपल्याला ते नक्की नाती समजत जातात. त्याच्यातला ओलावा समजत जातो आणि खरंच रात्री ना हे सगळं घडलं ना, तर माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं माहिती नाही का? म्हणजे मला असं वाटलं की कसं काय, म्हणजे का नाही मला कॉल केला ह्यांनी. आणि म्हणून मग सकाळी उठल्यानंतर माझी एकच घाई गडबड झाली होती. म्हटलं की चला डब्बा घेऊन तर जाईलच आणि त्याला देखील मी बघून येईल. तर चांगला आहे तो, व्यवस्थित आहे. पण एवढंच आहे ना की म्हणजे 5 पॉइंट रक्त असल्यानंतर माणसाला थोडासा वीकनेस वगैरे येतो. असं थोडंसं जरी जाणवत असेल ना, तर मी त्यांना कितीतरी वेळा सांगितलेलं आहे. थोडा जरी वीकनेस, अशक्तपणा आला की डॉक्टरांकडे जात जा, थोडंसं ट्रीटमेंट वगैरे घेत जा असं काही जाणवलं तर. पण त्यांना असं वाटलं की हे ऊन वगैरे आहे आणि त्याच्यामुळे होतंय आणि म्हणून असं काही झालं असेल. पण मग बरं झालं, म्हणजे मेडिकल चेकअप झालं आणि त्यावेळेस मग ते समजलं. जसे-जसे आपण मोठे होत जातो, तशी-तशी आपल्याला जबाबदारीची जाणीव व्हायला लागते आणि याच जाणीवेतून आपण आपली नाती सांभाळायला लागतो. माहेरची माणसं म्हणा, सासरची माणसं म्हणा, तर ते सगळं आपल्याला जबाबदारीतूनच समजलं जातं. तर आता इथे ना मी मसाला भेंडी बनवून घेते. तर भेंडी धुवून घेतली होती आणि मधून उभ्या चिरा दिल्या, 2 भाग केले भेंडीचे आणि भरभर त्याचे मोठे-मोठे असे तुकडे करून घेतले. तर इथे ना मसाला भेंडी करण्यासाठी मी कच्चे शेंगदाणे आणि तिळाचं कूट तयार करून घेतलेलं आहे मिक्स. तर मग असं तयार केलेलं कूट असेल ना, तर भरभर आपल्याला या भेंडीमध्ये वापरता येतं आणि पटकन होते देखील. तर इथे चहा झालेला आहे साईडला. आता ही मटकीची डाळ घातलेली आहे मी आणि आता हा स्वयंपाक मला पटकन बनवायचा. तर हे पटापट मी फोडणीला घालते आणि पुढची तयारीला लागते. तर काही नाही, इथे मटकीची धुतलेली डाळ मी यामध्ये घातलेली, कांदा, टोमॅटो सोबतच जिरं, मोहरी, हळद, तिखट, मीठ हे सगळं घालून ही डाळ बनवलेली आहे. ब्लॅक टी तयार झालेलं आहे. थोडंसं गरम करत ठेवते कारण की आता हे देखील चाललेत बाहेर. तर मग यांना चहा देखील मला द्यायचा आहे. तर ना सगळं एकत्रच झालेलं आहे. तर चहा झालाय आणि आता इथे डाळ देखील शिजतीये. तोपर्यंत मी काय करते, इकडे भेंडीला फोडणी देते आणि मग पटकन जे गव्हाचं पीठ आहे ते मला मळून घ्यायचं आहे. सोबतच इथे ना मी माझं सकाळचं जे ड्रायफ्रुट्स असतात
तर ते मी खाते. तर इथे ना मनुके आणि जे बदाम होते तर ते मी खातीये. म्हणजे सकाळी सकाळी ना आपल्या डाएटमध्ये थोडेसे ड्रायफ्रूट देखील असायला हवेत. आपण महिलांना थोडंसं आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतो आणि मग नंतर का ठराविक वयानंतर आपल्याला वीकनेस यायला लागतो. कधीतरी मग आपल्याला असं अचानकपणे कळतं आपल्या शरीरामध्ये हे कमी आहे, ते कमी आहे आणि यामुळे तुम्हाला वेगवेगळे त्रास होत आहेत. तर ना त्यामुळे आपण आपल्या शरीराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. व्हिटॅमिन डी घ्या, कोवळ्या उन्हात फिरा, व्यायाम करा, चालत राहा, वॉकिंगला जा, ड्रायफ्रुट्स खा, जास्तीत जास्त फळं खा, हिरव्या भाज्या खा. हे सगळं केल्यानेच आपली तब्येत चांगली राहणार आहे. आणि हे सगळं फॉलो करणं खूप गरजेचं आहे, कारण आपण फिट असलो तर आपली फॅमिली फिट असणार आहे. हे आपल्या सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. हे माझं सांगणं फक्त गृहिणींनाच नाही तर घरातल्या प्रत्येक फॅमिली मेंबरला आहे. तर यांना ना मी चहा आता दिलेला आहे. इथे पटकन भेंडी देखील बनवून घेतली. तर अशा पद्धतीचे ना शेंगदाणे आणि तिळाचं कूट तयार करून ठेवा आणि त्यामध्ये ही मसाला भेंडी बनवा. हां, पण मसाला भेंडी बनवत असताना लसणाचा थोडासा जास्तीचा वापर करा, कांद्याचा वापर करा आणि मस्तपैकी हे कूट घाला. खूप छान अशी मसाला भेंडी झटपट बनून तयार होते. चपाती इथे मला बनवायची आहे. तर आता या चपात्या ना आज मला थोड्याशा जास्तीच्याच बनवायच्या आहेत नाश्त्याला, त्याच्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये आणि सोबतच डबा देखील द्यायचा आहे. तर त्यामुळे ना इथे आता भरपूर मला चपात्या बनवून घ्यायच्यात आणि गरमी तर तुम्हाला काय सांगू, इतकं गरम होतंय किचनमध्ये ना तर विचारायलाच नको. आणि सोबतच एक हुरहुर लागली आहे. असं वाटतं की हे सगळं मी कधी पटकन आवरते आणि कधी किचनमधून मी बाहेर पडते असं झालेलं आहे. कारण की मी विचार केलाय साधारणपणे 9:30 वाजेपर्यंत घरातून बाहेर पडलं पाहिजे. बघू आता 9:30 नाही झाले तर साधारणपणे 10 वाजेपर्यंत तरी मला घरातून डबा घेऊन बाहेर पडलंच पाहिजे. तर यांना मी सांगितलं की मला ओला बुक करून द्या, म्हणजे डायरेक्ट मी माझ्या बिल्डिंगपासून डायरेक्ट त्या सेंच्युरी हॉस्पिटल आहे तर तिथे मी डायरेक्ट उतरेल. म्हणजे मला ना ऊनच सहन होत नाही, काय सांगू. मला खूप त्रास होतोय उन्हाचा. आणि आता ना सध्या भाचीचं लग्न ठरल्यापासून ना सतत थोडंसं बाहेर ये जा किंवा काही खरेदी किंवा काही त्यांच्यासोबत इकडे तिकडे जायला होतंय ना, तर मला ना थोडंसं असं उन्हाचा खूप त्रास व्हायला लागलाय. तर इथे ना आता चपाती झाल्या होत्या, म्हणजे बऱ्यापैकी तयार केल्या मी चपात्या आणि तोपर्यंत इथे लहान मुलाला चहा आणि तूप लावून गरमागरम चपाती दिली. त्याला आवडते म्हणून म्हटलं की चला त्याला चहा चपाती देऊन टाकते म्हणून. तर त्याला नाश्ता दिला. तोपर्यंत आता हे बाकीचं सगळं उरकून घेते. तर आपण आपल्या घरातल्या मोठ्या मंडळींकडनं नेहमी ऐकत आलेलो आहोत आणि तोच वारसा आपल्याला देखील पुढे चालवायचा आहे. म्हणजे आपली पिढी ना अशी मजबूत, सक्षम अशी बनली पाहिजे आणि समाजाचं देणं लागतो ही देखील गोष्ट आपण त्यांच्या मनावर बिंबवली पाहिजे. पण ती कधी बिंबवेल? ज्यावेळेस आपण या गोष्टीचं स्वतः पालन करू शकू. तर ना आपणही काहीतरी समाजाला देणं लागतो आणि म्हणून थोडीशी धडपड त्या दृष्टीने आपण देखील केली पाहिजे. तर असो, तर इथे ना मी इथं माझा बऱ्यापैकी स्वयंपाक वगैरे उरकून घेतला. सगळाच दुपारचा वगैरे केला स्वयंपाक आणि आता इथे ना कुकर लावलाय, भात लावलाय आणि आता इथे किचन सिंक पूर्णपणे भांड्याने भरलंय. तर इथे ना आता चपात्या वगैरे झाल्यानंतर पीठ वगैरे सांडलं होतं. किचनचा ओटा मी क्लीन करून घेते. पण आता मला इतका वेळ नाहीये की हे सगळी भांडी आणि लादी वगैरे पुसत बसायला. तर मी हॉस्पिटलमधून आल्यानंतर बाकीची कामं करणार आहे. तोपर्यंत बघू मला कितीसा वेळ मिळतोय ते. किचन ओटा साफ झाला आणि आता इथे ना हा जो डबा आहे तर तो डबा मी भरून घेते आता. अंघोळ वगैरे झाली आणि तशीच स्वयंपाकाला लागले होते. केस वगैरे मी काहीच केले नव्हते. असेच मी वरती अंबाडा बांधून ठेवलेला आहे आणि इतका घाम आलाय ना काय सांगू. म्हणजे ना खिडकीतून अशी गरम हवा येते आणि किचनमध्ये गॅसचे असे गरम गरम अशा झळा लागतात. त्याच्यामुळे भरपूर असं गरम झालेलं आहे. धावपळ बघा माझी किती चाललेली आहे. म्हणजे कळत नाही, असं वाटतंय की वेळ कमी पडतोय की मी कामं करण्यामध्ये अशी कमी पडते हे समजत नाहीये. तर पटापट भरभर मी आता डबा भरून घेते आणि माझं आवरलं की पटकन मी आता हॉस्पिटलला निघणार आहे. आणखीन एक मला तुम्हाला सांगायचं होतं की रविवारी ना माझ्या भाचीची सुपारी फुटली. तर मला ना त्याच्याबद्दलचा एक सेपरेट असा व्हिडिओ बनवायचा होता. पण याआधी मी जेव्हा तिला दाखवण्याचा कार्यक्रम केला तो व्हिडिओ मी अपलोड केला होता. तर त्याला जास्त काही व्ह्यूज वगैरे आले नाही आणि त्यामुळे मग मला असं वाटतं की तुम्हाला म्हणजे माझ्या हे जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना हे सगळं कंटेंट बघण्यात इंटरेस्ट नाहीये. तर त्यांना फक्त डेली व्लॉग्स जे आहेत घरातले कंटेंट
तर तेच बघायला आवडतंय असं मला वाटतंय. त्याच्यामुळे ना मी त्याचा असा सेपरेट व्हिडिओ न बनवता याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडेसे क्लिप्स दाखवणार आहे ते. तर इथे मी सेंच्युरी रेयन हॉस्पिटलला पोहोचलेली आहे आणि हे सेमी ट्रस्टचं हॉस्पिटल आहे. तर इथे ना किडनी डायलिसिस सेंटर देखील सुरू झालेलं आहे. आता खूप वर्षानंतर इथे मी भेट दिलेली आहे. तर खूप छान हॉस्पिटल आहे. कोणी जर इथे असेल तर मला नक्की कमेंट करा राहत असणारे. तर हा आहे माझा भाऊ, त्याने काही चेहरा दाखवलाच नाही. आता हे जे क्लिप्स आहेत ना, तर हे क्लिप्स मी तुम्हाला रविवारचे दाखवते. तर रविवारी या माझ्या भाचीचा साखरपुडा झाला आणि हे आहे माझं घर आणि इथेच सगळ्या पाहुण्यांना बोलवण्यात आलं. म्हणजे मुलाकडची मंडळी जसे की आई-वडील, काका-काकू, आत्या, त्यांचे मिस्टर, त्याच्यानंतर मामा, तर हे सगळे जमले होते, त्यांची मुलं वगैरे. आणि आमच्या घरातले आम्ही मामा-मामी, त्याच्यासोबतच ही जी नवरी मुलगी आहे तिच्या भावाच्या मित्राची मम्मी, काका-काकू, तर इतके सगळे मंडळी आम्ही सगळ्यांनी मिळूनच घरातल्या घरात छोटासा कार्यक्रम पार पाडला आणि दोघंही मामा, मुलाचे आणि मुलीचे, समोर बसून दोघांनी सुपारी फोडली. थोडंसं हसी मजाक चाललं होतं. तर सुपारी फोडल्यानंतर हळद कुंकू दोघांना लावण्यात आलं. त्याच्यानंतर मुलाकडनं एक साडी वगैरे देण्यात आली, ओटी भरण्यात आली. मुलाला देखील कुंकू लावण्यात आलं, पेढे वगैरे भरवण्यात आले. आता काय झालंय ना, 2 वेळा गोड जेवण झालं होतं, पण पुन्हा तिसऱ्यांदा गोडच जेवण बनवायचं का? तर यावरून थोडंसं चर्चा चालू होती. मग नंतर माझेच मिस्टर म्हणाले, की यावेळेस थोडंसं नॉनव्हेज आपण बनवूया. तर आम्ही ना या सगळ्या पाहुण्यांसाठी नॉनव्हेजचं जेवण बनवलं होतं. तर आता सगळ्यांना आम्ही जेवायला बसवलंय. छान असं जेवण चाललेलं आहे आणि कार्यक्रम खूप छान असा शांततेत पार पडला. तर मी पुन्हा सांगेन, जोपर्यंत आपल्याला जबाबदारीची जाणीव होत नाही ना, तोपर्यंत नाती फुलत जात नाहीत. म्हणून ना आपल्याला जबाबदारीची जाणीव होणं खूप गरजेचं आहे. पण ते इतकं सहजासहजी शक्य नसतं. त्यासाठी आपल्याला खूप सारे वर्ष आपल्या संसारामध्ये छोटे-मोठे कार्यक्रम, उपक्रम, रुसवे-फुगवे हे सगळं आपल्याला बघावं लागतं. थोडंफार सहन करावं लागतं. त्यानंतर हे असे संधी आपल्याला मिळत असते. तर खरंच ही संधी आम्हाला मिळाली आणि खरंच जबाबदारीतून हे नातं आमचं खूप छान असं फुलत गेलेलं आहे. तर आजचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.